तर फायनली आपण जाणार आहे गावी आज साताऱ्याला माझ्या, कारण की तिकडे आहे अंबाबाईची जत्रा. प्रॉपर वगैरे फिल्म वगैरे करणार, सगळं दाखवणार आहे सिस्टमॅटिकली मी. तर आजच जाणार आहे, मी आजच रेकॉर्डिंग करतो आहे. 10ची माझी बस आहे, लक्झरी इथूनच आहे बाहेरून. आणि प्लस माझ्या मित्राचा बड्डे 8 वाजता. बड्डे म्हणजे तो देतो आहे पार्टी. तर सो बोलला 8 वाजता ये, आणि मग 8 वाजता जायचं, फटाफट थोडंसं खाऊन निघून यायचं. फटाफट वगैरे करूया. अजून पॅकिंग वगैरे काय झाली नाही. 2 वाजलेत, 2 वाजून गेले तरी माझं अजून काय झालं नाही. करूया फटाफट, काय नाही, चिल लाईफ फटाफट. गाडी आता थांबली आहे जेवायला. मी तर काही जेवणार नाही, मला उलटी वगैरे होते म्हणून मी काय खाणार नाही. आता मस्तपैकी बसतो, गोळ्या वगैरे खाऊन आलो. बघूया काय होतं आता. मस्त वातावरण, सगळं जुने गाणे आहेत. पोस्टर टाकले. आता आम्ही 100 रुपये चाललो घरात. 25 किलोमीटर आहे इथून, आहे ना रे? 25. तर आता सातारा पण फिरवतं का मला? काय बोलतोय? आता नको, आता जाऊया घरी बाबा. झोप आली, भूक लागली बाबा. भूक लागली ना. जाऊन काय खाऊ. थंडीला आहे बाबा इकडे. मी विचार केला, मी काय विचार केला, तू फोनच उचलणार नाही. बोललो तुला फोन करायचा, बसला. सातारची माणसं लय टायमाची पक्की येतात. थंडीला डेंजर हा बोगदा पार केला की डायरेक्ट सगळी गावच लागतात आहे ना. सगळी इथून गावं स्टार्ट होतात. लाईट इथून बघा कसं दिसते. काम आहे. आत्ताच एवढी थंडी झाली तर नाकातनं पाणी यायला लागलं माझ्या. मी तर मास्क बिक्स घातलं. गाडी आम्ही हळू चालवतो, किती थंडी वाजायला येणार नाही. पाय माझे गाव बरं आहे. आता वर गेलो अजून खरी गंमत काय. ऊपर तो टेम्परेचर बहुत नीचे जाता है. तुम्ही बघा कसं दिसतंय. त्याला युट्यूबला टाकायचं आहे. थोडीशी फास्ट कर बाबा, एवढी स्लो नको. आपल्याला उद्या नाही पोचायचं. तुझ्याकडे कसा एडिट करतो? लॅपटॉपवर पण करतो, कॅपकॅडमध्ये करतो. लॅपटॉपवर कुठला लॅपटॉपमध्ये कॅपकॅड आहे, मोबाईलमध्ये VS वर नाही. हे सगळं पावसाळ्यात मस्त हिरवगार असतं. थंडी तरी आहे. वर गेलो भेटतो. आता काय दिसलं की दाखवतो तुम्हाला. अरे बाबा, मुंबईला एवढं गरम होते, हालत खराब आहे. आता तू विचार पण नाही करू शकणार, एवढं गरम होते. ते परवडतं, पण काय परवडतंय बाबा, पंखे लावायला लागतात 4-4. लोकांनी AC लावले. हे मला आवडतं बाबा, मला चालेल. मी तर हाफ घालून आलो टी-शर्ट तरी. देवा तुला बघा सातारची आर्मी बघा कशी असते. अकॅडमिक म्हणजे कशासाठी, फौजी रनिंग बिनिंग सकाळी असं असतंय. लोक फुल सकाळी फुल भाई साहब सिस्टम. तू एका साईडला गेला, काय सीन द्यायला. मी पण असाच पळतो सकाळी. मुंबईला माझं नाक हमेशा बंदच असायचं. ना श्वास हवा काय माहित कशी, एकदम दोन्ही नाक ओपन डायरेक्ट. विशेष झाला एकदम. एक नाक हमेशा बंदच असते, एकदम भारी. एकदम नाकाचं काम 25 होते. सगळे गाल पडलेत आमची. मला तर सुका झाला हात एकदम. भाई कसला सीन आहे. स्कॉर्पिओ बिलकुल बघा. उरमडी डॅम असं बोलतं त्याला. इकडं थांबलो आता आम्ही मस्तपैकी. बाईकवर आल्याचा हाच फायदा आहे, सिनरी वगैरे बघायला भेटते मस्तपैकी. वर जायचं. तुला थंडी वाजते ना रे? अरे बॅग पुढं कशाला घालतो एवढ्या, चालत येईल काय? बघा कशी जाते. मी जो आले आता ठोसेघरवरून साताऱ्याला. बापरे, कसली हवा देऊन गेले नाही. या माणसाने माझे फोटो चांगले काढले. ते रील्स कोणालाच फोटो काढायला येत नाही. एक पण फोटो कधी चांगला काढला नाही माझा. नाही म्हणजे हे काढलाय आता चांगला आहे नी, पण कसं जरा एस्थेटिक पण आहे आणि चांगला पण काढलाय.
जरा डोळे बिळे झोपेतून आलं म्हणून चांगला नाही आला, पण ठीक आहे आलाय चांगला. थँक्यू बाय. काढला हेल्थ वगैरे नाही तरी काढायला येडी लोक सगळे. चला आता जातो वरती, हळूहळू गाडी न्यायची. दमला हात बीत. आत म्हणजे असे झाले हा. खाली जरा आउटफिट चेक हे घातलंय मी आज. फुल एअरपोर्ट लुक आहे, पण आज आतापर्यंत आम्ही बसनीच जातो. येईल आमचे पण दिवस येतील लवकरच. चला बसा. हा सीन बघा बाई सकाळ सकाळचा. धुके दिसतात का? धुके डायरेक्ट धुके ढगांच्या वर आलो आम्ही. मस्त वाटते. पोचलो आता आम्ही. कसं वाटलं बाबा तुला? मस्त. एवढं काही शांत बोलतो. पोचला, हात पूर्ण थंडा पडला. आता पाणी बिणी ठेवलं, आता गरम पाण्याने आंघोळ मस्तपैकी करायचं. आता तू आहेस ना 10 पर्यंत? बाबा बस मग काय टेन्शन नाही. चहा तर पित नाही, मला काय पाजायचंच नाही. काय पितो दुसरं बाकी? काय नाही. बघा भाई सिनेरी. शर्यत पाहिजे शर्यत. मला दाखवतो हळूहळू, जरा फ्रेश वगैरे होऊया आता, आहे ना. चल, माझा करंटचा आत्ता हा फेवरेट स्पॉट झाला आहे. तर केदारनाथाचं मंदिर आहे, त्यांची पण यात्रा होती 2 दिवस पहिलं, तेव्हा जमलं नाही यायला. मी डायरेक्ट आलो ना, तेवढंच केलं, नंतर केलंच नाही. झोपलो, जेवलो आणि आत्ता उठलो. दुपारी खूप ऊन होतं, पण ते ऊन नॉर्मल होतं. म्हणजे कसं ऊन होतं पण थंडी पण वाजत होती, पण ऊन पण होतं, दोन्ही एकदम मिक्स होतं. बोललं जरा झोपून घेऊया, झोप पण पूर्ण, डोळे पूर्ण हे झाले ते. आता एकदम फ्रेश वाटतं. WWE चालू आहे मस्त. आता मी फिरायला निघालो, पूर्ण गावाचा राऊंड मारणार. दाखवतो तुम्हाला थोडं काय दिसलं तर. आजचा एवढंच ठेवूया, थोडं कमी करूया. बघूया आता समोर सीन बघा. त्या बसने येतो ना लक्झरीनी, मुंबई टू सातारा, ती 4-4:30ला सोडते. पण आज एवढं लेट झालं ना, टायर पंक्चर झालं. लाईफमध्ये फर्स्ट टाईम मी बघितलं की बसचा टायर वगैरे पंक्चर. तर त्याच्यानंतर तर 1 तास वगैरे गेला. मग यायलाच मला 6 वाजले. मित्राला मी 4ला बोललेलो, तो कंटिन्यू मला फोन करत होता. मग त्याला बोललो जरा लेटच आहे, 6 वाजले. मग आम्ही वर हळूहळू आलो, की लय थंडी, बाईकवर स्पीडमध्ये हळूहळू आलो. तिकडून वर यायला 7:30 वगैरे वाजले. आणि त्याला मी व्हॉट्सअप लोकेशन शेअर केलं त्या मित्राला, पण तरी तो जी बस येईल त्याला विचारतोय की दिलेश काकडे आतमध्ये. म्हणलं काही एडा बिडा आहे का तुला? लोकेशन सेंड केलं आहे. घंटे घेत बाबा स्वतःची माणसं एकदम. असा आपला काहीतरी दिवस होता यायचा, पहिला दिवस. मस्त गेला, तरी झोप वगैरे केली म्हणून जरा आता चांगलं वाटतंय. चहा वगैरे पण आता पिऊन आलो आहे. बघूया आता कसा उरलेला दिवस जातो आहे. आता ही साईड दाखवली ना मी तुम्हाला, तिकडं सगळी कौलाची घरं, म्हणजे गावाच्या मागची साईड आहे, सगळी कौलाची घरं. आता तसं पण सगळे सिमेंटचे बांधायलाच लागलेत. तर हा आता गावाचा एंड पॉईंट आहे, म्हणजे इथून सगळी घरं संपतात. जर ह्या रोडने आपण तिकडे गेलो तर डायरेक्ट धबधबा वगैरे, वॉटरफॉल वगैरे आहे, ते दाखवेल मी तुम्हाला. मग इथं आपलं गाव एंड होतं. गाव म्हणजे घरं या साईडला आहे तशी. इकडून जर गेला तुम्ही, तिकडे सगळी घरच आहे ना. आज थोडंच दाखवते, जास्त काय नाही. कारण की अजून आपल्याला 5 दिवस राहायचं, काय नवीन भेटत राहील, बघत राहायचं. मी आलो आता गावाचं पूर्ण 360 राऊंड घेऊन आलो आहे. तर गावी तर कोण नाही, मी आणि आईचं घरी. उद्या किंवा परवा सगळी अर्धी फॅमिली येईल, तेव्हा पण बघायला मजा येईल. आता काय दाखवू तुम्हाला, फिरतो आता. मग जेवल्यानंतर राऊंड मारायला आलो. तर एवढा अंधार झाला इकडे बस स्टँडला. लाईट्याच 2-3च खांबे आहेत, बाकी इतर सगळे काय माहीत चालतात का नाही. थंडी पण एवढी वाढली, फुल स्लीव्स वगैरे घातले. झालं तर जेवण वगैरे सगळं झालं. मस्तपैकी राऊंड मारायला आलो रात्री. एवढं सगळे झोपतात, कोणच नाही, काय दिसणार नाही तुम्हाला. बस स्टँडला आलो, बस स्टँड पण दिसणार नाही, सकाळी दाखवेल. तर हाच आपला होता दिवसभरचा ब्लॉग मुंबई टू सातारा. कसा वाटला सांगा. तर मी एवढंच करतो, चालेल, ठीक आहे, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.